हा बुके इथे कोणीतरी आणून ठेवला होता। कामावरनं काढून टाकल्यावर मनीष पार खचून गेलता। अहो काही महिन्यापूर्व पोरानं आत्महत्या केली बघा। ह्यो परलाद मनीषचा शाळेपासूनचा मैत्र बघा। सचिनचा चित्र असलेली रिक्षा यांनी पाहिली आहे। 2-3दा साईनाथ नगरला भाडं घेऊन गेलो होतो, तिथे स्टँडवर बघितली। मी तुम्हाला बोललो होतो ना, सोनल जेव्हा रिक्षामध्ये होती तेव्हा कुणाचं तरी नाव पुटपुटत होती। काय नाव होतं ते? संग्राम। संग्राम संग्राम, तू काय करतोस इथे? म्हणजे तो तूच होतास? अरे अरे कशासाठी आलास तू इथे? काय हवंय तुला? का मागे लागलेस तिच्या तू? काय बोलतेस? मी इथे सोनलला भेटायला आलोय, मला हिला भेटून दे। तुम्ही सोडा 1 मिनिट, सोडा 1 मिनिट। तुम्ही लोक कोण आहात आणि मला इथे का घेऊन आलाय? मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर। आता सगळं खरं सांगतोयस? हा पोलिसांना बोलव, म्हणजे मग ते त्यांच्या पद्धतीने तुला बोलतं कर। मी काय सांगू? तिकडे ते सोनलची अवस्था नाही बघवते हो मी। त्या अवस्थेला तू जबाबदार आहेस। मी काही नाही केलंय, मी खरंच काही नाही केलंय। मी सोनलला फक्त तिकडे बघायला गेलो होतो। बघायला की मारायला? मी का मारीन तिला? माझं सोनलवर खूप मनापासून प्रेम आहे। तिचा जेव्हा ऍक्सिडेंट झाल्याचं मला कळलं ना, मला काही सुचत नव्हतं। मी वेडापिसा झालो होतो, म्हणून मी हिम्मत करून तिकडे गेलो। अरे पण मग असं लपून का गेलास? तू लपून तिथे गेलास म्हणून दाजींना वाटलं तू तिथे मारायला आलायस तिला। मला कळतच नाहीये तू खरं बोलतोयस का रंजना ताई? अहो रंजना काकू खोटं बोलताय। तिने मला तिकडे बघितलं आणि ती घाबरली। तिला वाटलं की मी आणि सोनल पुन्हा एकत्र येऊ। काय बोलतोयस तू? मी खरं तेच सांगतोय। तिला नाही असं वाटत की मी आणि सोनलने एकमेकांना भेटावं। काय करताय? आधीच्या एरियातून रिक्षा चोरीला जातात आणि तुम्ही हे काय करताय? नाही, मलाही अशी चित्र लावायची होती म्हणून जस्ट फोटो काढत होतो। कोणाची आहे रिक्षा? तो जितोय ना, त्याची रिक्षा। थँक्यू। काय जीतू? काय? ही रिक्षा तुझी आहे ना? हाँ। का? कोण तुम्ही? कोण? सोनल नावाच्या मुलीला ओळखतोस ना? परवा सोनलला रिक्षातून तू पळून नेत होतास ना? तिला मारण्याचा प्रयत्न तू केलास आणि मला विचारतोय मी कोण? अरे पण तुझ्याविषयी खूप चांगलं मत आहे त्यांचं। तुम्ही दोघांनी एकत्र यावं अशी त्यांचीही इच्छा होती। अहो नाही नाही, असं काही नाहीये। असं असतं तर काय हवं होतं अजून? माझं आणि सोनलचं लग्न झाल्यावर त्या एकट्या पडतील असं त्यांना वाटत होतं। माझं खरंच सोनलवर खूप प्रेम आहे। त्या सोनलच्या मनात माझ्याविषयी नको नको ते भरून द्यायच्यावर। माझं सोनलवर खरं प्रेमच नाहीये। मी तिच्या बिझनेससाठी तिच्या मागे आहे, मला तिचे पैसे हवेत असं काही सांगायचं तिला। तुमचं भांडण कशामुळे झालं? रंजना काकूमुळे। तुला काय वाटलं तू इथे लपून बसल्यानंतर आम्हाला भेटणार नाहीस? बोल ना, का केलं सगळं? बोल ना। अहो साहेब, कोण सोनल? कोण? अहो मी काय केलं? तू असं नाही ऐकणार। तुला ना पोलिसांचे फटके पडले ना, म्हणजे पोपटासारखा बोलायला लागशील तू। बोल ना। अहो साहेब, 15 दिवसापासून मी घरी आहो, पाय फ्रॅक्चर आहे माझा। हो साहेब, घरलाच आहेत ते। कशावरून? कशावरून? अहो पायाला प्लास्टर आहे माझ्या, हे बघा ना। म्हणून दंजाला बी जात नाहीत ते।
तिने माझ्या आणि सोनलमध्ये गैरसमज निर्माण करून दिले, त्यामुळे आमच्या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. सोनलनी तर माझं तोंडही बघायचं नाही असं ठरवलं. तिचं तुमच्यावर प्रेम होतं ना, मग तिने तुमची बाजू का नाही घेतली? तिला तिची आई जास्त जवळची वाटली ना. सोनलचा तिच्या आईवर जास्त विश्वास बसला, म्हणून मी तेव्हाच मी जोपर्यंत काही बनत नाही ना तोपर्यंत सोनलला माझं तोंड पण दाखवणार. माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. माझ्याकडे काहीच नव्हतं, नोकरी नव्हती, पैसे नव्हते. म्हणून मग मी इंडिया सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. माझं राहतं घर तसंच ठेवलं मी, आणि माझ्या आई वडिलांनी जे पैसे दिले होते ते घेऊन अमेरिकेत गेले. तिथे मी छोटासा स्वतःचा बिझनेस सुरू केला. मग हे सगळं सोनाला तेव्हाच का नाही सांगितलं? तू फोनही करू शकला असतास. मला तिला प्रत्यक्षात भेटून सांगायचं होतं, कारण ती फोनवर येणार नाही मला माहित होतं. भले रंजना काकूमुळे आमच्यात भांडणं होत असली तरी मी तिच्याकडे सोनलची चौकशी करायचो. तुझी रंजना काकूने मला फटकारलं. मला म्हणाली की इथे परत फोन करू नको, सोनलची काही संबंध ठेवू नको. मला हे नाही सहन झालं, म्हणून मी तडकाफडकी मुंबईला निघून आलो. ज्या दिवशी सोनलचा वाढदिवस होता त्या दिवशी तिला मेसेज केला, भेटायची वेळ पण ठरवली. तिच्यासाठी मी केक पण बुक केला आणि तिची वाट बघत बसलो. आणि ती बराच वेळ आलीच नाही, म्हणून मग मी ऑफिसमध्ये फोन केला. तेव्हा मला हे कळलं, स्मिता मॅडम, मला तिला फक्त एकदा बघायचंय. रंजना काकूंशी बोलण्यात मला जराही इंटरेस्ट नाही. अहो साहेब, मी खरं सांगतो, मी नाही केलं काय. अहो इथं रिक्षा चालवायचे सोडा, जेवायचे वांदे हो. मग रिक्षा कशी फिरते रे तुझी? पाय फुटलेत तिला? बोल ना. परवा तुझ्या रिक्षामधून त्या सोनलला मारण्याचा प्रयत्न झालाय. हा, तिला रिक्षातून फेकण्यात आलं. कोणी केलंय सगळं? पटापट बोला, बोल लगेच. अहो साहेब, साहेब परवा म्हणजे कधी? परवा म्हणजे कधी? बोल. अहो साहेब, मी सांगतो, परवा माझी रिक्षा चोरीला गेली होती. हा, त्या पोलीस स्टेशन मध्ये मी कंप्लेंट केली. तुम्ही जाऊन तिथे चेक करा एकदा. हो, मग आज इथे कशी आहे? चोरीला गेली होती ना रिक्षा, मग आज इथे कशी आहे? हो, रातच्याला कोणीतरी आणून सोडली. मला वाटलं गल्लीतल्या पोरांनी मस्करी केली असेल. अहो मला नाही माहिती हो साहेब, मी जागचं उठू शकत नाही. वय साहेब, मी आज गेलते कंप्लेंट नोंदवायला. सॉरी मॅम, सॉरी. माझा काहीतरी गैरसमज झाला होता. सॉरी सॉरी वहिनी. पोलीस स्टेशन कुठे? हा, इथे मागच्या गल्लीत आहे. इथे आता मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. म्हणजे नाही, काय नाही. पण मला सांग, तुला खात्री आहे तुला भेटल्यावर, तुला पाहिल्यावर सोनल तुला एक्सेप्ट करेल? हो. नाही, कारण ती आता बेशुद्ध आहे आणि ती कधी शुद्धीवर येईल याची खात्री डॉक्टरही नाही देऊ शकत. नसे नका खात्री, मला खात्री आहे. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. मी एकदा सोनलचा हात हातात घेतला ना की ती नक्की शुद्धीवर येईल. मला माहिती आहे ना, मी तिच्यासाठी तिच्या आवडीची फुलं पण नेली होती. सोनलला आमच्या हॉस्पिटलमध्ये ही फुलं. संग्राम, रंजना ताईने तुझी खूप छान इमेज आमच्यासमोर उभी केली होती, पण तरीही त्या असं का वागल्या मला खरंच कळत नाही. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही काही कळत नाही. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच व्यक्ती देऊ शकते, सोनल. हा मॅडम. बोल सेठ. हा मॅडम, मी चौकशी केली. रिक्षावाल्याने हे काम नक्कीच केलेलं नाही, कारण 10-15 दिवसांपासून तो घराबाहेरच पडलेला नाही, कारण त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. तू व्यवस्थित चौकशी केलीस? हो, मी नीट चौकशी केली आणि आजूबाजूला सुद्धा विचारलंय. ऍक्च्युली त्याची रिक्षा उभी असताना ती चोरली आहे आणि हे सगळं काम केलं, आणि काम झाल्यानंतर रिक्षा जागच्या जागी परत ठेवली. त्यांनी तशी ऑफिशियल कंप्लेंट सुद्धा केली होती पोलीस स्टेशनला. मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारून आलोय. कमाल आहे. म्हणजे याचा अर्थ सोनलला इजा करणं हा एकमेव त्याचा मोटिव्ह होता, हे तर क्लिअर झालं. तरीही अजून अंदाज येत नाही. ताजी संग्रामला इथे घेऊन आले, त्यानेही त्याची बाजू मांडली.
तू ये इथे, मग आपण बोलूया. ओके या बाय. काय झालं मॅडम? मनाली तो रिक्षावाला सापडला, पण त्याचा स्वतःचाच पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे गेले काही दिवस तो स्वतःही घरातच बसला. कळतच नाहीये हे कोडं कसं सुट. बोला रंजनाताई. सोनल शुद्धीवर आली. काय? सोनल शुद्धीवर आली? माय गॉड, आता आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोनलच दे. हो, आम्ही आता लगेच तिथे येतोय. अस्मिता, डॉक्टर म्हणाले की आता पूर्णपणे ठीक आहे, झोप लागली आहे. बघितलं, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, हिलाच मी नकोय. आता बघा, ही मला सोनलला भेटून पण देणार नाही. काहीतरी बोलू नकोस तू. उलट सोनललाच तुझा विषयही नको असायचा. तीच टाळत होती तुला भेटणं. एक मिनिट, हा सगळा काय प्रकार आहे? मी सांगते. ही दोघंही एकत्रच ऑफिसात काम करायची, पण संग्रामला सतत वाटायचं की सोनलनी त्याच्याबरोबर बाहेर फिरायला यावं, त्याला वेळ द्यावा. पण सोनल वर्कहॉलिक होती, तिला ते आवडत नसे. संग्राम मात्र तिच्या बाबतीत अधिकाधिक पॉझिटिव्ह होत होता. त्यामुळे शेवटी ती त्याला टाळायला लागली होती. यावरून दोघांचे खटके उडायला लागले. त्यामुळे सोनलला खूप मनस्ताप होत होता. म्हणून मग मीच शेवटी त्याला सांगितलं की तू सोनलला फोन करत जाऊ नको. मला वाटत होतं की आमचं लग्न होऊ नये म्हणून तू हे सगळं करतेयस. काय बोलतोयस तू? असं कसं वाटलं तुला? किती दिवस ओळखतोय आपण एकमेकांना. अरे मीच तर प्रयत्न करत होते तुझं तिच्याशी लग्न व्हावं म्हणून. बरं ठीक आहे, झालं ते झालं. आता सगळे गैरसमज दूर झालेत ना. आता सगळं छान होत आहे ना. आम्हाला सोनाला भेटू द्या, आणि हो त्यालाही भेटू द्या सोनाला. ये. येस, सँडविच आणि कॉफी खाऊन घे. नाही संग्राम, मला खूप काम आहे, मी थोड्या वेळाने खाईन. सकाळपासून फक्त कामच करतेस, आत्ता खाऊन घे. 2 मिनिट. नाही नाही नाही, खाऊन घे आत्ता. काय चाललंय? काय चाललंय? हा, अरे आई, संग्राम, कशी आहेस? बरी आहे. आय एम सॉरी. तू माझ्यावर का रागवलीस ते कळलं मला. परत असं नाही होणार आता. हे बघ सोनल, कोण आल्यात बघ. अस्मिता, त्यांना बोलायचंय तुझ्याशी. कसं वाटतंय तुला आता? बरं वाटतंय. नंतर पोलीस येऊन स्टेटमेंट घेतीलच, पण आता मी माझ्या परीने ही केस सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. मला प्लीज मदत कर. हे बघ सोनल, मला माहिती आहे तुला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा, पण तूच ही केस सॉल्व्ह करायला मदत करू शकतेस.
तूच माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतेस आणि तेवढी स्ट्रॉंग तू आहेस मला माहिती आहे. मला सांग, रिक्षात नक्की काय झालं? शंकर, टायर पंक्चर आहे. माझ्यासाठी रिक्षा बघ. हॉटेल सीट आहे. त्यावेळेला मला काहीच आठवत नाहीये. इट्स ओके. तुला काही आठवत नाहीये ना? हा, मग स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी तुला पाणी आणू? हा? तू इथेच थांब. हो, मी आहे. आहे. मला त्यावेळेचं काहीच आठवत नाही, पण त्याआधीच मला सगळं आठवत आहे. संग्रामने मेसेज केला होता. मी जायला निघाले तर गाडीचा टायर पंक्चर होता. गाडी पंक्चर झाली? कारचं टायर पंक्चर झालं होतं की तुम्ही केलं होतं? त्यानंतर काहीच आठवत नाही. काळजी करू. तुम्ही सगळ्यांनी इथे गर्दी का केली? पेशंटला जरा आराम करू द्या, त्यांना डिस्टर्ब करू नका. सॉरी डॉक्टर, पण आम्हाला आमचा तपास चालू ठेवणं आवश्यक आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे कळायला हवं ना. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मॅडम, पण कसं आहे, या अपघातामध्ये तिच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना जास्त प्रेशराईज करणे अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत त्या पूर्णपणे बऱ्या होत नाहीत तोपर्यंत त्यांना जास्त प्रश्न विचारू नका प्लीज. करेक्ट. रंजना, ते डॉक्टर बोलतायत ते बरोबर. आत्ता हिच्या मनावर ताण येण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही एक काम करतो, ही जरा स्टेबल झाल्यावर आम्ही पुन्हा येऊ हिच्याशी बोलायला. टेक केअर सोनल. केस सुटेल असं वाटत असतानाच हे नवीन वळण आले. मॅडम, आता गुन्हेगारापर्यंत कसं पोहोचायचं आपण? दाजी, ती रिक्षा ताब्यात घ्या. मला ती रिक्षा व्यवस्थित पाहायची आहे. सचिनचा फोटो असलेली ती रिक्षाच आता महत्वाचा दुवा ठरणार आहे. चला. अहो साहेब, मला का आणलं इथं? हो, मी काय केलं? घाबरू नकोस. मॅडम ना तुझ्याकडून मदत हवी आहे म्हणून तुला इथे आणलंय परत. हो, पण मी काय मदत करणार? हे बघा, घाबरू नका. आम्हाला फक्त तुमची रिक्षा पुन्हा एकदा व्यवस्थित पाहिजे बस. मॅडम, खरंच सांगतो, मी खरंच नाही काय केलं. माल पहुंचाने का ठिकाणा पंतनगर. अरे, ही चिठ्ठी कोणाची आहे? खरंच सांगतो साहेब, मला नाही माहिती. अहो, कुठल्या तरी कस्टमरची असेल, मला नाही माहिती. सर, तिकडे बघ काय. हा, तरी दोऱ्या आहे. सीट काढूया. हे सोन्याचे लॉकेट दिसतं आणि एस लिहिलंय. म्हणजे कदाचित हे लॉकेट सोनलचं असू शकतं. आणि खरंच जर हे लॉकेट सोनलचं असेल तर याचा अर्थ तिने याच रिक्षातनं प्रवास केला होता आणि इथे नक्कीच काहीतरी झटापट झाली. मॅडम, मग आपण तिला जाऊन विचारूया का? म्हणजे तिच्याशी बोलल्यानंतर कळेल आपल्याला.
आजचा दिवस आणखीन आपल्या परीने तपास करूया. तसंही उद्या तिला डिस्चार्ज मिळतोय, मग तिच्याशी बोलता येईल व्यवस्थित. चला झाला आवरून. हो मी बॅग्स गाडीमध्ये ठेवले आणि हे नर्सनी टाइम टेबल दिले, गोळ्या कधी घ्यायच्या आहेत वगैरे ते. बरं. चला निघायचं ना. सोनल, हे तुझ्यासाठी आणलं मी. तू तुझ्या जिद्दीमुळे लवकर बरी झालीस ना म्हणून. खूप छान आहे, थँक्यू. पण आता आपल्याला सगळ्यांनाच अलर्ट राहायला हवं. सोनलच्या जीवावरचा धोका अजूनही टळलेला नाही. सोनल, हे लॉकेट हे माझं लॉकेट आहे आई, हो ना? हे मला रिक्षात सापडलं. ज्या रिक्षातून तू गेली होतीस आणि तुझा अपघात झाला. तुला काही आठवलं तर मला लगेच सांग. सध्या हे लॉकेट मी माझ्याजवळच ठेवते. हे लॉकेट एकमेव पुरावा आहे माझ्याजवळ. ही केस सॉल्व्ह झाली की तुला परत करेन. पण मला काहीच आठवत नाहीये. नको आठवू दे, आठवेल हळूहळू सगळं. चला निघायचं. हो चल बा. काय पी पिऊन टाक. चनासन चनासन. जरा पत्ता सांगता का? अहो हा तर गोरेगावचा ऍड्रेस आहे. आई! 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 सोड मला. आई! आई! हल्ला झाला सगळं. तुम्ही हिला घेऊन आधी आत जा. आत. समीर काय, कुठे आहे तो? दाजी, दाजी तुम्हाला किती लागले हो? दाजी, दाजी बरे आहात ना तुम्ही? सीट खुर्ची घे पटकन. बसा तुम्ही, बसा आधी बसा. सावकाश. दाजी आता तुम्ही काहीही करायचं नाही, इथे फक्त शांतपणे बसून आराम करायचा. दाजी आमचं ऐकणार आहात की नाही तुम्ही? प्लीज तुम्ही रिलॅक्स करा. आम्ही आहोत ना, आम्ही बघतो सगळं. सेट. 24 तासात ती रिक्षा कुठे कुठे गेली होती ह्याचा शोध घ्यायला हवा. कसं शोधायचं मॅडम? कारण त्या रिक्षाच्या मालकाला सुद्धा काहीच माहित नाही. मॅडम आपल्याला रिक्षामध्ये जी चिठ्ठी सापडली आहे त्याच्यावरून काहीतरी क्लू शोधता येईल. माल पहुंचाने का ठिकाणा पंतनगर. करेक्ट. त्या चिठ्ठीकडे तर आपलं दुर्लक्षच झालं.
म्हणजे कदाचित ती चिठ्ठी आधीच्या कुठल्या तरी पॅसेंजरची असू शकते, तर कदाचित काहीतरी क्लू मिळू शकतो. सेठ म्हणाले तुम्ही दोघंही त्या चिठ्ठीच्या आधारे शोध घ्या. माल पहुंचाने का ठिकाना पंतनगर. काका एक मिनिट, याच्यावर लिहिलंय माल पहुंचाने का ठिकाना पंतनगर. पंतनगर यही आहे. पंतनगर हेच आहे. पंतनगर आहे. पण मग ही अशी चिठ्ठी म्हणजे आमच्या दुकानात अशी येत नाही. अशी चिठ्ठी येत नाही. अशी येत नाही. ठीक आहे, थँक्यू. तर कुठे शोधायचं? मलाही काही कळत नाहीये. मला असं वाटतं पुढे जाऊन विचारायला हरकत नाही आजूबाजूच्या दुकानात. हा, पण पुढे फारशी दुकानं दिसली नाहीत. बघूया. एक मिनिट. कुठे चाललाय? कुठे नाही. हा माल पोहोचवायला चाललाय? नाही. हा कोणालाही काय विचारतोयस? मनाली चल लवकर चल. यार काय चाललंय तुझं? आपलं काम सोडून या मुलाच्या कुठे मागे लागतोयस? मनाली तो मुलगा जरा मला संशयास्पद वाटतोय. आणि एक जागरूक नागरिक म्हणून लक्ष देणं आपलं कर्तव्य नाहीये का? आहे ना? ओके. माल पहुंचाने का ठिकाना पंतनगर. सेम चिट्ठी. बोल सेठ. तुम्ही तिथेच थांबा, आम्ही लगेच तिथे येतोय. काय नाव म्हणालास तू? पंतनगरचा, बरोबर?
कोण आहे तू? अस्मिता अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. अरे अरे कोण तुम्ही? काय करताय मला? तुझे सगळे काळे धंदे समजलेत आम्हाला आणि पोलीस येत आहेत पकडायला तुला. पोलीस? मॅडम पोट आलं माझं याच्यात. मी काय केलं मॅडम? सोनलला ओळखतोस? सोनल? कोण सोनल? मला माहित नाही सोनल. मला माहित नाही सोनल कोण. मला खरंच माहित नाही सोनल. मनीषला ओळखतोस? मला नाही माहित ना मनीष बिनीश. तुला माल कोण सप्लाय करतं? माहित आहे ना मला. तुला माल कोण सप्लाय करतं? परत मला नंबर देत आहे. नंबर दे. नंबर दे. हा परेश साहेब, मला इकडे का बोलवलं? अरे अशा गोष्टी चार चौघात लोकांसमोर करणार आहोत का आपण? नाही ना, म्हणून म्हटलं गाडीत बसून बोल. बरोबर. हे कोण? हे आमचे मोठे सर. नमस्कार. यांचंच काम आहे तुझ्याकडे. यांना डील करायचंय तुझ्या बरोबर. माल बिल पोचवशील नाही ना? साहेबांचे खूप कॉन्टॅक्ट आहेत. तुझ्याकडून ते माल घेणार आणि परदेशात विकणार. हा चल किंमत बोल. तुम्ही काय द्याल ते आता, पण एका चिडीचे किमान 200 रुपये तरी घेईन. कितीची ऑर्डर आहे? अरे खूप मोठी आहे. 30-40 हजाराची आहे. आणि जर का माल आवडला तर पुन्हा देऊ ना ऑर्डर. तेवढं ऍडव्हान्स भेटलं असतं तर. म्हणजे काय साहेब, तो ऍडव्हान्स मागतो. द्या. मॅडम बघा ना, मला मारतात. मी काय केलंय? प्यारेलाला ओळखतोस? हो मॅडम, मी प्यारेलाला ओळखतो, पण हा धंदा सोडून दे. माल कोण पोहोचवतो? माझी पोरं जातात. रिक्षातून माल पोचवला होता? हा, माझा एक मित्र आहे प्रल्हाद. तो रिक्षा घेऊन आला होता. तेव्हा आम्ही प्यारेलालकडे माल पोचून आलो होतो. सोनलला ओळखतोस तू? कोण सोनल? मला माहिती नाही मॅडम. प्रल्हाद कुठे? पाणी देऊ का थोडं? प्रल्हाद कुठे? तुम्ही परत कशा पाय आला इथं? हे बघा, प्रतिप्रश्न करू नका. प्रल्हाद कुठे सांगा. हॅलो. हॅलो रंजना ताई, सोनल कुठे आहे? सोनल बाहेर गेली आता संग्राम बरोबर. ते कुठे गेलेत, काही अंदाज आहे तुम्हाला? सी सँड हॉटेल. सरप्राईज. अरे थँक्यू. मस्त. संग्राम, आय एम सॉरी. आय एम सॉरी. नाही, मी उगाच ओव्हर रिॲक्ट झाले. अजिबात नाही. उलट मला ना नंतर लक्षात आलं की मी जसं वागलो तसं अजिबात वागायला नको होतं. तसं नाही रे, माझ्या डोक्यात सतत बिझनेसचा विचार सुरू असतो. आई मला खूप समजावते, पण मला ना संग्राम, हा बाबांचा बिझनेस खूप मोठा करायचा आहे. म्हणून कर ना मोठा. मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि आता मी माझं पूर्ण लक्ष बिझनेस मध्ये घालेन. आणि आता झालं ते झालं. आपण केक कट करूया. माझ्या मित्राचं घर बर्बाद केलं आणि इथे केक कापत बसलेस. कोण आहेस तू? एक मिनिट. हा तोच आहे. काय रे? संग्राम, तिला काय करू नको. जास्त बोललास ना तर इथे संपवीन तुला. एक मिनिट. सोनल, माझ्या मित्राचं घर बर्बाद केलं. जीव दिला त्यानं.
आता मी तुला सोडणार नाही, तुला संपवायलाच मी इथे आलोय. कोण आहेस तू? सोड मला. माझ्यासाठी रिक्षा बघ. हॉटेल सी साइड. हेलो भैया, आप कहाँ पे लेके जा रहे हो? लेफ्ट हैंड साइड में सी सैंड है. हेलो, ए रिक्षा थांबव. मी काय म्हणते, रिक्षा थांबव. तू रिक्षा थांबवणार की मी मोठ्याने ओरडू? ए मला काही फरक पडत नाही. आता मी जे ठरवेन ना तेच तुझं होणार. रिक्षा थांबवणार तर मी उडी मारेन. वाचवा, वाचवा. सोड मला, वाचवा. सोड मला, वाचवा. सोड, वाचवा. सोड आधी, वाचवा. बोल. मी आणि मनीष खूप लहानपणापासूनचे मित्र होतो. एकमेकांच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगायचो. खूप घट्ट मैत्री होती आमची. हिने त्याला कामावरून काढून टाकलं आणि मनीष खचला. तो जेव्हापासून घरी होता तेव्हापासून डिप्रेशन मध्ये होता. त्याची अवस्था मला बघवत नव्हती. तरी काय त्याच्या आयुष्यालाच नष्टर लागली होती. देणेकरांचा तगादा वाढला होता. त्याचं दारू पिणं वाढलं होतं. उधारी वाढली होती. एक दिवस कंटाळून त्याने त्यानंतर मनीष रोज माझ्या स्वप्नात येऊन मला जाब विचारायचा. प्रल्हाद मला वचन दे, तू त्या सोनाला सोडणार नाही. तिने माझी जिंदगी बरबाद केली. तुला माझ्या मैत्रीची शपथ आहे प्रल्हाद. जीव घे तिचा, मारून टाक तिला. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. प्रल्हाद, तू माझा मित्र आहेस. मग मी ठरवलं हिची समाजामध्ये बदनामी होईल असं काहीतरी करायचं. मग मी प्लान केला. तिला पळवायची आणि आपल्या अड्ड्यावर आणायची आणि हिची अश्लील क्लिप तयार करायची. आणि ती बाजारात पसरवायची. मग माझ्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण झालं असतं आणि त्याच्या जीवाला शांती मिळाली असती. मनीषने आत्महत्या केली ती त्याच्या पळपुटेपणामुळे, त्याच्या व्यसनामुळे. जुगार खेळून जे काही डोंगर बनवला होता ना कर्जाचा, त्याच्यामुळे. त्याच्या नाकर्तेपणाचा दोष त्याने सोनलला देणं मूर्खपणाचंच होतं. हिनं कामावरून काढून टाकलं आणि तो स्थैर्यभर झाला म्हणून त्यांनी जीव दिला. वा, वर त्याचीच बाजू घेतोयस तू.
अरे त्याने आत्महत्या केली म्हणून तू सोनलचं आयुष्य संपवायला निघाला होतास? कोण समजतोस कोण रे तू स्वतःला? आणि तुला काय वाटलं तू या सगळ्यातनं सुटशील? पोलिसांनाही असंच वाटलं की हा अपघात आहे, पण प्रत्यक्षदर्शी तो घातपातच होता. त्यामुळे तुला शिक्षा तर होणारच. जेव्हा ही वाचले हे जेव्हा कळलं ना, तेव्हा मला वाटलं की पोलीस माझ्या मागे लागतील. बरोबर आहे, पण जोवर ती बेशुद्ध होती तोवर तू सेफ होतास, पण नंतर तू घाबरलास. सोनलवर हल्ला होणार याची आम्हाला आधीच कल्पना होती आणि कदाचित तू पकडलाही गेला नसता. पण हिला ज्या रिक्षातून तू किडनॅप केलंस ना, ती रिक्षा आम्ही बरोबर ओळखतो, कारण त्या रिक्षावरती सचिन तेंडुलकरचं चित्र होतं आणि तोच आमच्यासाठी महत्वाचा क्लू होता. अरे मनीषला सपोर्ट करण्यापेक्षा त्याला एखादा जॉब शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं असतंस ना, तर आज ही वेळच आली नसती. स्वतःला त्याचा जीवलग मित्र म्हणवतोस ना, मग मित्राला सन्मार्गाला लावणं हे मित्राचं कर्तव्य असतं हे माहित नव्हतं तुला? तुझाही काय दोष म्हणा, तू तसाही जो धंदा करतोस तो अनैतिकच आहे. सेठ दाजी येऊन जायला पोलीस स्टेशनला आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणावं मी येते पाठोपाठ. सोनलच्या केस संदर्भात मी स्वतः बोलणार आहे त्यांच्याशी. याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी मी प्रयत्न करते, म्हणजे पुन्हा कोणी मनीष किंवा प्रल्हाद कुठल्याही मुलीच्या वाटेला जाणार नाही. येऊन जायला. अस्मिता मॅडम, थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे माझी सोनल मला परत मिळाली. थँक्यू सो मच अस्मिता मॅडम. अरे थँक्स काय, मी माझं कर्तव्यच केलं. नाही अस्मिता, तुझे आभार आम्हाला मानायलाच हवे. अगं तू आणि तुझ्या टीमनी माझ्या मुलीसाठी जे केलं तेवढं कधीच कोणी केलं नसेल. तुम्ही तर तुमचे जीवही धोक्यात घातले. माझी एकच विनंती आहे, तू आणि तुझ्या टीमने आमच्या घरी जेवायला यायचं. हा, त्याच दिवशी आपण सोनलचा वाढदिवस सेलिब्रेट करू आणि या दोघांची एंगेजमेंट सुद्धा अनाउन्स करायची आहे मला. अरे वा, येऊ, नक्की येऊ. मैत्रिणींनो, रात्री बेरात्री एकटा प्रवास करताना ज्या रिक्षा किंवा टॅक्सीतून तुम्ही जाणार आहात त्या वाहनाचा नंबर, निघण्याचे ठिकाण, पोहोचण्याचे ठिकाण, या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्या जवळच्या माणसाला देऊन ठेवा आणि प्रवासात सावधानता बाळगा. जर अडचणीचा प्रसंग आलाच तर आपल्या जवळच्या व्यक्तीला लगेच कॉन्टॅक्ट करा. आजूबाजूला वर्दळ असेल तर आरडाओरडा करा. घाबरून जाऊ नका. धीर धरा आणि प्रतिकार करा. प्रत्येक स्त्रीमध्ये एक अस्मिता दडलेली, तिला जागं करा. स्वतःची लढाई स्वतः लढायला शिका.